इथून टीम 94 एकविरा स्पोर्ट्सचेही 12 प्रतिनिधी आलेत. तर मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय 94 कामन. एकविरा स्पोर्ट्सने नाणेफेकीचं कौल जिंकलंय, क्षेत्ररक्षण घेतलंय. समोर बॅटर बघितला ज्याच्या बॅटमधून आज 50 धावेची बहारदार खेळी आपण बघितले गेले. असं श्रेयश इंदुलकर सरांच्या बॅटमधून त्या धावा बघितल्या गेल्यात. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर जर बघितलं तर कादर आलेत आता नवीन बॅटर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल कोहली. ह्याच गावातील आपण सध्या बघतोय. या मैदानाचा बराचसा असा अनुभव या खेळाडूला आहे, त्यामुळे बॅटल रंगणार मैदानाच्या आतमध्ये. समोर बॅटर जर बघितलं तर टेनिस क्रिकेट मध्ये ज्याने आपल्या नावाचा जो बोलबाला आहे तसे श्रेयश इंदुलकर सर सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती आहेत. मॅचला होते सुरुवात. पंचांचा इशारा येतोय लेट स्प्रेचा. चेंडू हाताळण्यासाठी विशाल कोहली सज्ज. पहिला चेंडू मिस टाइम झालाय. चेंडू आलाय लॉंगॉनला. राजेश ओगे आहेत या चेंडूवरती येतात. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते आणि तिथून आपण बघतोय तर एक धाव फलकावरती लागली जाते. 4 षटकांचा हा मॅच आहे, त्यामुळे मॅच मध्ये रंगतदार येईल. इनिंग मध्ये रंगतदार आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. कादर आता स्ट्राईक एंडवरती आपण सध्या बघतोय. गती परिवर्तन केलंय विशालने. परखलंय चेंडूला. फक्त यावेळी बोट फिरवण्याचं काम केलंय. डॉट बॉल येतोय सध्या. विशालच्या माध्यमातून म्हटलं होतं होम ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरती सध्या आपण बघतोय तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते विशालच्या मार्फत. कादर आहेत सध्या आपण बघतोय. कादरच्या पुन्हा एकदा कादर सज्ज होईल. पंचांच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अभांतर एक धाव. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोहोचतोय 2 वरती. गजानन 11 चा संघ सध्या आपण बघतोय. बॅटिंग करत असताना मुलुंडचा संघ आहे, त्यामुळे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक यावेळी आपण बघतोय राजेश ओगे या चेंडूवरती येतात आणि इथून जर विचार केला तर क्षेत्ररक्षण गचाल होते. चेंडू जातो सीमारेखा पार. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 6 वरती. धन्यवाद धन्यवाद. डीचे गिरकी घेतले शेवटच्या क्षणाला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. बॉल वरती गेले होते पण शेवटच्या क्षणाला चेंडूने गिरकी घेतली. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. यावेळी पुन्हा एकदा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. आता इथून मात्र आपण बघतोय शैलेंद्र आले. शैलेंद्रने चेंडूला फील्ड केलंय. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. विशालच्या माध्यमातून सध्या चांगली गोलंदाजी होते. चला विनंती असेल चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. पालघर 11 संघ आपल्याला चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर चहा आलेला आहे. त्यानंतर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. ओहो काय चेंडू हाताळलाय. लोअर फुलटच चेंडू होता. चांगला चेंडू हाताळलाय. श्रेयश इंदुलकर सर आहेत पण समोर त्यांना थांबवण्याचं काम केलंय विशालने. इथून चांगली गोलंदाजी होते. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांपर्यंत चहा येईल म्हणून आपल्या जागेवरतीच राहा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. षटकाची झालाय समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. विशाल कोहलीने हाताळलंय चांगलं हे षटक आणि तिथून आपण बघतोय तर इथून गजानन 11 मुलुंडचा संघ पोहोचलाय तो म्हणजे 7 वरती. धन्यवाद धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती राजेश ओगे यांना आणण्यात आलेला आहे.
समोर बॅटर जर बघितला तर कादिर. नॉन सेकंड वरती आपण जर बघितलं गेलं तर श्रेयस इंदुलकर सर सध्या आपण बघतोय. राजेश सज्ज झालाय. पहिला चेंडू. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट झालेत. चांगला चेंडू हाताळलाय. आता अशा चेंडूची आवश्यकता आहे. सध्या आपण बघतोय टीम 94 एकविरा स्पोर्ट्स संघाला मैदानाच्या आतमध्ये. राजेशने पहिला चेंडू छान हाताळलाय. एक सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खाली राहिलाय. त्यामुळे फलंदाज बीट झालेत. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 7 धावा. पहिला चेंडू चांगला हाताळला होता. त्यानंतर थोडासा वेळ गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. गती परिवर्तन केलंय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक अनिल होते. अनिलच्या माध्यमातून थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालंय आणि त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येते. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राजेश ओगेच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. एक धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या होते ती 8. ज्या संघाने आपण जर विचार केला तर 105 धावा कुठल्या होता तो संघ सध्या आपण बघतोय या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. फटका खेळलाय ऑन साइडला. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स. शेवटला मात्र बॅकअप केलं गेलंय. चांगल्या प्रकारचं बॅकअप होते. तिथून आतिश आले होते आणि आतिशने केले चांगलं बॅकअप. या चेंडूवरती धावा आल्या 2. 2 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने भर. संघ पुसला 10 वरती. खूप छान पद्धतीचा खेळ आपण बघितला गेलाय. संघ जर बघितला गेला तर बॅकलिपचा उपयोग केलाय. चेंडू चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे. पाठलाग सुरू आहे सध्या. 2 क्षेत्ररक्षक आले त्या चेंडूवरती. वैती या चेंडूवरती येतात. चेंडूला फील्ड करतात आणि तिथून आपण जर बघितलं गेलं तर 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पुसलाय 12 वरती. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. राजेश ओगे मात्र चांगली गोलंदाजी करतात या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू छान हाताळल्यात. 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज. गती परिवर्तन केले. उंच गेलाय. डिस्टन्स कमी आहे. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी. झेल सुटलाय. झेल सुटलाय. पाहायचा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सुरू आहे. फेकी झाले. धावचीची संधी. पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाली होती. सध्या तरी आपण बघतोय झेल कोणाचा सोडलाय तर झेल सोडलाय श्रेयस इंदुलकर सरांचा. दुसरी संधी उपलब्ध झाली होती. सादिक अन्सारी त्या स्टँड पर्यंत नाही पोहोचले गेले आणि त्यामुळे 2 धावा येतात ज्या चेंडूवरती. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. मिस टाइम स्ट्रोक होता. जितकं एलिव्हेशन पाहिजे होतं बॅट आणि चेंडू ते नाही झालं आणि तिथून आपण बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक मार्केट झेल सुटला गेलाय. त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा आल्यात. बॅटची एज लागले. पाहायचंय. थ्रो करण्याचा प्रयत्न पण सध्या आपण बघतोय षटकाची. इथून आपण सध्या बघितलं गेलं तर 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. छान गोलंदाजी केले पण तिथून आपण जर बघितलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांची समाप्ती झालंय. 15 धावा. संघ जर आपण बघितलं गेलं तर गजानन 11 मुलुंडचा संघ जमेची बाजू आहे की कुठल्या प्रकारचा गडीबाद नाही झाल्यामुळे इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आता 12 चेंडूवरती कितपर्यंत मजल मारेल तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. संदीप खरवत आलेत आता गोलंदाजी मार्क वरती. समोर बॅटर श्रेयस इंदुलकर सर सध्या आपण बघतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज.
मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू स्टंपच्या बाहेर, पंच वळतील, वाईट चेंडूचा इशारा येईल. सध्या आपण बघतोय एक धाव अंकित केली जाईल स्वेअरच्या रूपात. धावसंख्या 16. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता संदीप खरवत आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. फटका खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, बघत राहतील. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. झेल सुटल्याचा परिणाम सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज 6 धावा. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून. काय इथून जर विचार केला तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि काय फटका खेळलाय खूप छान पद्धतीने. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. टर्न करण्याचा प्रयत्न पण समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते प्रताप होते आणि प्रकाश होते. प्रकाशच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेखा पार. 6 धावा. धावसंख्या 6 ने भर होते. संघ पोचलाय 22 वरती. फटका खेळलाय पुन्हा एकदा समोर खेळलाय, व्ही मध्ये खेळलाय. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. धन्यवाद डीजे. चला बॉल द्यायचा आहे, बॉल जुना बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार जर आला तर इथून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रितेश गौरेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज चोकोबार ग्रुपच्या वतीने सध्या आपण बघतोय मेंबर आहेत. फटका खेळलाय, 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सध्या बघतोय एक जबरदस्त फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. धन्यवाद डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता जागेतून खेळलाय आणि शेवटपर्यंत नजर होती. त्यामुळे ह्या फटक्याला जर आपण बघितलं गेलं या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा, तिथून फलंदाज श्रेयस इंदुलकर 500 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथून कमबॅक करावा लागेल, कारण सध्या धावसंख्या झपाट्याने वाढत असताना 34 धावेवरती पोहोचलाय संघ. गजानन 11 मुलुंडचा संघ सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आता पालघर 11 हा संघ फक्त जर बघितलं गेलं ना तर ते आता मॅच बघतात की काय कशा प्रकारे रणनीती केली पाहिजे. तेही मॅचचा आनंद घेतात. ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू चाललाय. रिप्ले जणू पाहायला भेटला का. चेंडू गेला सीमारेखा पार. 6 धावा. धन्यवाद डीजे. नंबर 4 चा षटकार आलाय. बॅट बोलू लागलाय. ऑन साइडला काय फटका सजवलाय, जबरदस्त फटका. आतापर्यंत जर बघितलं श्रेयस इंदुलकर सर बघितले तर 32 वरती पोहोचल्यात 11 चेंडू मध्ये. 32 धावा सध्या आपण बघतोय. का बॅटिंग अफलातून बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 40 धावा. पहिल्या 12 चेंडू मध्ये विचार केला तर 15 होत्या. आता 5व्या क्रमांकाचा जर षटकार आला तर चोकोबार ग्रुपच्या वतीने अजून 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे 500 रुपये जमा झालेत आमच्या अकाउंट मध्ये. इथे जमा झालेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये 500 जमा झालेत. खेळलाय चेंडू चाललाय सरळ व्ही मध्ये.
सीमारेखा पार आलाय 5व्या नंबरचा षटकार. चला चला पारितोषिक सेन्सेस वाढलाय 1000 रुपयाचा कॅश प्राइज सध्या आपण बघतोय. संजय जर आपण बघितलं गेलं तर श्रेयस इंदुरकर सरांच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. आता पुन्हा एकदा सेन्सेस असा वाढलाय. या चेंडूवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये सध्या 5 नंबरचा षटकार आलाय. 6व्या क्रमांकाचा षटकार येईल का? धावसंख्या फलकावरती लागली जाते 46 धावा. खेळलाय पटका खेळलाय 6 चेंडूवरती 6 षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि इथून मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. डीजे थोडं थांबवायचं आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज अजून आले म्हणजे तब्बल 2500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय खात्यामध्ये श्रेयस इंदुरकर सरांच्या. सध्या टाळ्या झाल्या पाहिजे. 44 वरती खेळतोय. 52 धावेवरती नेलंय संघाला. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार आणि या षटकामध्ये जर बघितलं गेलं ना तर 37 धावा आल्यात. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव आपण बघितली गेली होती. पहिल्या चेंडूवरती 37 धावा या षटकामध्ये आल्यात आणि संघाला नेऊन ठेवलंय 52 धावेवरती. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कहाणी वेगळी होती पण या षटकामध्ये पूर्णपणे श्रेयस इंदुरकर सरांनी दाखवून दिले की धावा नाही झाल्या तर आपण 4थ्या षटकामध्ये करू. जेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण जर बघितलं गेलं तर आतिशाला येतं गोलंदाजी मार्कवरती. आणि इथून लिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर आपण विचार केला ना तर 117 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात तो फलंदाज श्रेयस इंदुरकर सर सध्या आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती आतिश. धावसंख्या 52 धावा. 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. 2000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॅटची टॉपिक लागली. चेंडू चालाय थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. आता स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे कारण ज्याची बॅट बोलू लागले ज्याच्या बॅट मधून 6 चेंडूवरती 6 षटकार. गेल्या वर्षामध्ये पर्व पहिल्यामध्ये ज्यांनी 6 चेंडूवरती 6 षटकार मारले होते तो फलंदाज संचित कोहलीने मारले होते गेल्या वर्षामध्ये. पण या वर्षामध्ये या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा कारनामा श्रेयस इंदुरकर सरांनी केलाय. आतिश पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती फटका खेळलाय. छान चेंडू चाललाय थर्डमॅनला. 2 क्षेत्ररक्षक पाटलाय. अनिल आले त्या चेंडूवरती. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावेने संघ पोचलाय तो म्हणजे 55 धावेवरती. तब्बल जर विचार केला तर या 8 चेंडूंमध्ये 35 धावा आल्यात. शेचाळीस धावेवरती वैयक्तिक खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. पाहायचं आहे. प्रकाश चुकी करणार नाही. पहिल्या मॅच मध्ये 50 धावा केल्या होत्या. या मॅच मध्ये ही संधी होती पण शेवटच्या क्षणाला झेल पकडला जातोय आणि तिथून जर विचार केला तर बॅटर बाद होतोय. श्रेयस इंदुरकर सरांची 46 धावेची बहारदार खेळी आपल्या संघासाठी आणि संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे 55 धावेवरती. धन्यवाद डीजे. धावसंख्या 55. पहिला गडी बाद झालाय. षटक 4थं. ऑन साइडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. इंटू द गॅप. 1 बाउन्स.
सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे. अगोदरचा आपण सामना बघितला होता. 57 धावेचा पाठलाग करायचा होता. पालघर 11 संघाने तो पाठलाग पूर्ण केलाय. पण इथून आता 57 नाही तर 59 झालेत. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू हाताळलाय. चांगला चेंडू हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जलद गतीचा चेंडू हाताळलाय. सध्या आपण बघतोय अतिशय माध्यमातून. आता शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समीकरणचा जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये 57 चा पाठला होता. 59 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची येत लागले आणि मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय तर 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 60 धावेचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये 15 होत्या. या 2 षटकामध्ये जर विचार केला ना तर 44 धावा या 12 चेंडूंमध्ये खर्च केल्यात गोलंदाजाने. त्यामुळे येणारा आपण जर बघितलं सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल ना तेव्हा टीम 94 एकविरा स्पोर्ट्स संघाला धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 60 धावा बनवायच्या आहेत. चेंडू असतील 24 चेंडूमध्ये 60 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया, डीजेला संधी देऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला, कालेराचे बाबू लग्न फिरायला, लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला. बाबू आमचा शिकला नाही, शाला ना गेला, उतरलं कामाल. बापू घरी काम नाही कर ना, पोरींचे माग स्टँडला. सकाळचे उठना मांदेली वीस, मांदेली विसना पोरी त्याला दिसर, पोरी त्याला दिसना मनात बसर. बाबू आमचा शिकला नाही, शाला ना गेला, उतरलं कामाल. बापू घरी काम नाही कर ना, पोरींचे माग स्टँड. धन्यवाद डीजे. तुकाराम मंगले सरही जोडले गेले. चर्चा आता ह्या इनिंगची होईल, कारण पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या जर विचार केला तर 59 धावा आल्यात. 60 धावेचा पाठलाग करायचा आहे. झेल सुटल्याचा परिणाम आपण अगोदरच्या मॅचमध्येही बघितला होता आणि या मॅचमध्येही बघितलाय. तर चर्चा त्या गोष्टीची होईल. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये गौतमचा झेल सुटला होता, त्याने 20 धावेची बहारदार खेळी केली. इथून श्रेयस इंदुरकर सरांचा झेल सुटला गेला आणि त्यांच्या बॅटमधून 6 चेंडूवरती 6 षटकार बघितले गेले. भरपूर गोष्टीवरती चर्चा होईल. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार ट्रॉफी अर्थात चॉकोबार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचा मॅच आहे आणि त्याचा बऱ्याच गोष्टीवरती चर्चा घनश्याम यांनी देखील केली होती की झेल सुटल्यानंतर काय होते, काय बिघडते आणि कशा पद्धतीने सामना फिरला जातोय तेही पाहायला जाणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा, कारण एक मॅच क्वालिफायचा मॅच बाकी आहे. 4:30 वाजल्यात. हा सामना संपायला कदाचित 5 वाजतील. त्याच्यानंतर 1 तास अवधी असेल. त्याच्यामध्ये शेवटचा मॅच आपल्याला पूर्ण करायचा आहे. एक तर गोष्ट क्लिअर आहे, मागचा मॅच दोन्ही टीमने पाहिलाय. त्याच्यामुळे एकविरा स्पोर्ट्स अर्थात 94 कामनचा संघ खेळतोय ना, त्याला तसं खेळायचं आहे जसा खेळ पालघरने केलाय. जी खेळी गौतम आकरेनं स्टार्टला सुरुवात करताना केली ती कदाचित सलामीवीरांना दोघांनाही करावी लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला गजानन 11 मुलुंड, श्रेयस इंदुरकर यांचा जो संघ आहे ना, त्यांनी मागचा सामना पाहिलाय. समोर मोठा संघ होता श्री मोटर कार्तिक 11 संघ. काही मिस्टेक, काही चुका गोलंदाजीमध्ये त्यांनी केल्या. त्या चुका श्रेयस इंदुरकर यांच्या गजानन 11 या टीमला टाळायच्या आहेत.
मिस्टेक जर केले ना त्या थोडेसे टाळायचे आहेत. पुन्हा एकदा त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाहीयेत याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. त्याच्यामुळे हा मॅच असा नाहीये दोन्ही टीमसाठी हा 60-40 वाला मुकाबला आहे. भले 60 त्या बाजूला पारडं जड झालंय याला कारण आहे आक्रमक जे होतं पंच इशारा करता चला क्षेत्ररक्षण साधून घ्या. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15ची सरासरी आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. सुयोग वैती स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आतिश नॉन स्ट्राईक एंडला सुयोग वैती. पहिल्या सामन्यामध्ये कदाचित कमी पडले पण त्यांना माहिती आहे हा सामना महत्वाचा आहे. मागे झालेली चूक आता नाही होऊन द्यायची आणि या सामन्यामध्ये ती खेळी साकारायची आहेत आणि त्याच उद्देशानं सुयोग वैती आल्यात. आतिश दुसऱ्या बाजूला आहेत आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता चर्चा त्याही गोष्टीची चालली आहेत. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका कारण चॉकोबार ग्रुपनं केलेला प्रयत्न एक चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती तुम्हाला खेळता येईल आणि हा क्रीडारसिक जो प्रेक्षक वर्ग आलाय ना त्यालाही पाहता येतील. कारण काही कॅल्क्युलेशन आहेत भरपूर क्रीडारसिक आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील फार चांगली गर्दी या प्रेक्षकांची पाहिली होती. उपस्थिती आपण पाहिली होती आणि आताही चांगल्या संख्येनं हा प्रेक्षक वर्ग या मैदानावरती हजर झालाय. युट्यूबवरती देखील बराचसा चाहता वर्ग आहेत जो आता डिका स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा पाहतोय एन्जॉय करतोय. 60 धावांचा पाठलाग आहे. दोन्ही टीम मी म्हटलं ना 60-40 वाला मुकाबला आहे पण हा 60-40 कधी 50-50 होईल हेही सांगता येणार नाहीयेत. 60 धावांचा पाठलाग. सुयोग स्ट्रायकर एंडला पहिल्या षटक हाताळताना गोलंदाज सुनील. पहिला चेंडू होता ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा होता ड्रॅग करून मिडॉनला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जे मागे जसं मी म्हटलं होतं पालघरचा संघ ज्यावेळेला खेळत होता त्यावेळेला देखील असं घडलं होतं. एका षटकामध्ये भरपूर धावा आल्या त्याच्याने थोडंसं मोराल थोडंसं खाली जाणं अपेक्षित होतं पण त्याला जाऊन द्यायचं नाहीये. स्ट्रायकर एंडला आतिश बंधूचा खेळाडू आहे. आतिशची फलंदाजी जाणतोय. आतषबाजी लवकर फिरले लवकर कमिट झालं होतं. मिस केलं चेंडूला. जसं आता चेहऱ्यावरती दिसतात ना लेग बायचा इशारा होतोय की बाबा हा चेंडू जो मोठा फटका खेळायचा होता तो त्याला मिस केलं होतं. हा फटका खेळताना लवकर कमिट झाले होते. चेंडू थोडासा कमी उशिरानं आला. ही कला राहिलेली आहे सुनील यांची. या पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आणि जी सुरुवात गोलंदाजाने केली ती छान पाहायला भेटते. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरावरती आदळला जातोय. आता कमिटमेंट आहे मोठ्या फटक्यांची. फलंदाजाची कमिटमेंट आहे मोठ्या फटक्यांची पण तिथून चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न खाली राहिला चेंडू थोडासा डाऊन राहिला त्यामुळे बीड झालेत पूर्णपणे. चला कमिटमेंट आहे तर स्टेटमेंट तुमचं द्या. तुमच्या बॅटमधनं धावा द्या रन द्या. दुसऱ्या बाजूला सुनील यांनी सांगितले जी चर्चा केली होती टीमने केली होती पहिलं षटक कसं यायला हवं. पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा. कमिटमेंट आहे स्टेटमेंट. तुम्हाला आपलं मत नोंदवायचं आहे. स्टेटमेंट द्या. गुडघा थोडासा वाकवलाय चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर रिजन मध्ये. पंचांचा इशारा येतोय 6 षटका. थँक्यू. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. मिळणार स्टेटमेंट द्या. आपलं मत नोंदवा. बाकी मतदानाच्या दिवशी तुम्ही मत दिले पण आताही मत नोंदवा. हा षटकार सुयोग वैतीच्या बॅटमधनं. खूप छान पद्धतीचा फटका. म्हणजे या असं 40+ क्रिकेट आहे असं वाटतच नाही. म्हणजे आता जसजसे सामने पुढे झालेत ना तसं वाटत नाही 40+ क्रिकेट आहे. कारण या वयामध्ये इतकं वाकणं आणि वाकून खेळणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा तीच परिस्थिती. धावचीची संधी. कलेक्शन नाही. त्यामुळे इथून या चेंडूवरती 1 धाव आलाय. स्ट्राईक रन रेटचा रिक्वायर्डचा विचार केला ना तर 15च्याच रनने बॅटिंग करायची आहे. पण सध्या तरी आपण जर विचार केला ना तर 9 धावा फलकावरती लागले गेले. 9 धावा फलकावरती. जसं तुम्ही उल्लेख केला 40+ क्रिकेट आहे. लवचिकता आहे. जी पायांची हालचाल होते. फिटनेस लेवल देखील आहेत. कारण 40+ क्रिकेट आहे. त्याने सांगितलं बाबे रुकेगा नाही थोडासा झुकेगा लेकिन रुकेगा नाही. थांबणार नाही आम्ही. खाली पडणार धडपडणार पुन्हा उठणार पुन्हा लढणार या मैदानावरती. जसा एक संधी सुनील यांनी गमावले पण तेही सांगतात पुन्हा एकदा संधी निर्माण करेल. पुन्हा एकदा उठेन पुन्हा एकदा लढेन. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा आरामातरित्या पूर्ण केल्या जातात.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना 15ची सरासरी होती. धावा झाल्या धाबलकावरती 1-1-11. जास्त दूर नाहीये. कितने दूर कितने पास, थोडासा आसपास. 60 धावांचा पाठलाग आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 49 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. हलकीशी धून ऐकूया. मॅच मधला रोमांच वाढलाय, त्याच्यामध्ये रंगत आणूया. डीजे वरती एक गाणं ऐकूया. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाबलकावरती येते 11. शर्यत थोडीशी लांबची आहे आणि ज्यावेळेला लांबचा प्रवास करायचा ना, त्यावेळेला थोडासा कधी कधी दम लागतो. जब रेस लंबी है ना, तो मायने नहीं रखता तेज कोण दौड़ रहा है. रेस ज्यावेळेला लांबची आहे तेव्हा गरजेचं नाही जोरात कोण धावतंय, गरजेचं असतं जास्त वेळ कोण धावू शकतं. 100 मीटरची रेस, 200 मीटरची रेस, 400 मीटरची रेस, 10,000 मीटरची रेस, मॅरेथॉन धावायला दम लागतो. वसई विरारची मॅरेथॉन असते 21 किलोमीटरची. धावायला भरपूर दम लागतो. ही सुद्धा मॅरेथॉन आहे. ह्या लांबचे रेस आहे. लंबे रेस का घोडा कोण ठरणार. इथून टीम 94 कॉमन एकविरा स्पोर्ट की गजानन 11 मुलुंड संघ. त्याच्यामुळे प्रत्येक जण विचार करतोय काय करावं काय करू नये. 18 बॉल मध्ये करायचे त्या 49 18 चेंडू 49 धावेची इथून रेस ओलांडे लागेल, कारण घरच्या मैदानावरती खेळणारा हा संघ आहे. त्यामुळे इथे प्रेक्षक वर्ग जर बघितला ना तर त्याच आशेने आहे. पण महत्वाचं आहे तुमची पार्टनरशिप, तुमची इनिंग, तुमची फटक्याचं सिलेक्शन हे खूप महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ब्रेक लावण्याचं काम करेल का, पण इथून फलंदाज ज्याचा बॅटमधून एक मोठा फटका आलाय, कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स लेवल वाढलाय, टॉप एज लागलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकाला जेलची संधी, जेल टिपला जातोय फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना. साऱ्या महाराष्ट्राने जपून ठेवलाय भावाला मनानं, साऱ्या महाराष्ट्राने जपून ठेवलाय भावाला मनानं. आता मी नसतो कोणाला बी. आता माझ्या समोर कोण बी असू दे, मग मॅक्सिमम 1-5 शिकवून. थँक्यू. स्पोर्टी प्लसच्या चांगल्या क्रिकेट आपण बघितलं. मंदार गरुडे सर असतील, श्रीकांत असतील, पूर्ण श्री मोटार कार्तिक 11 चा संघ आपलं मनापासून आभार आहे. चकोबार ग्रुप आपलं नक्कीच मनापासून दिल की गहराई से बिलकुल धन्यवाद देंगे, कारण आपण इथे आलात आणि जुन्या आठवणींना उजाळा देणं, जुना खेळ कसा होता तो दाखवून दिला होता या पूर्ण श्री मोटार कार्तिक 11 बोरलीच्या संघानं. त्याच्यामुळे त्यांचं मनापासून आभार आहे. चकोबार ग्रुपच्या वतीनं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये सिक्सर आला होता, एक जीवनदान देखील लाभला होता. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेट मॅकनं प्राप्त केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय शैलेंद्र घोडेकर अर्थात शैलू. तुम्ही जसा उल्लेख केला घरच्या मैदानावरती घरचा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना काही वेळेला दबाव असतो, काही वेळेला त्यांच्या टाळ्यांच्या आवाजानं एक नवी ऊर्जा येते. त्याच्यामुळे ती ऊर्जा घेऊन शैलू मैदानावरती दाखल झालाय. पण पहिल्या चेंडूवरती मॅकनं देखील दाखवलंय की ही लढत आम्ही सहजासहजी सोडणार नाहीयेत, इतकं इझिली घेणार नाहीयेत. या सामन्यामध्ये आम्ही जोर लावणार, आम्ही प्रयत्न करणार, क्वालिफायच्या रेसमध्ये एक टप्पा पार करण्याचा प्रयत्न करणार. आणि चकोबार ग्रुपची स्पर्धा आहे ना, गेल्या वर्षी जसं आपण पाहिलं होतं 3 संघ जे क्वालिफाय झाले होते. वसई कोलीवाडा जो चॅम्पियन ठरला होता, एकविरा नायगाव उद्या खेळणार आहेत आणि एक संघ जो श्री मोटरचा संघ जो स्पर्धेबाहेर गेलाय. पहिला चेंडू हा ट्रेडमार्क मी म्हटलं होतं ना, असा फटका खेळणं एक फोटो फ्रेम बनावी, असा फोटो फ्रेम टाइप स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. वाघवानी भिडतोय सूरज चव्हाण, त्या भिकुसकरानं करतोय राडा सूरज चव्हाण. धन्यवाद डीजे. एक जबरदस्त फटका पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. यावेळी मिस टाइम झालाय, चेंडू चाललाय कार्पेट पद्धतीने मिडविकेट आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाला धावचीची संधी, एकच का रुलावरती 2 गाड्या आल्या होत्या पण परतीचा प्रवास करावा लागला. आतिश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती गेलेत. आता कॉलिंग नव्हती त्यामुळे यावेळी बिघाड झालाय. नाही, वेळेवरती परत गेले तेही नशीब आहे, कारण दोन्ही खेळाडूकडे दोन्ही क्षमता आहे. म्हणजे आतिश आणि शैलू आहे, दोन्ही एक आक्रमक फलंदाज आहे. दोन्हीपैकी कोणी बाद झाले असेल तर धक्का असता, पण वेळेवरती परत गेले. तुम्ही झाले एका ट्रॅकवरती 2 गाड्या आल्या, एकदा टक्कर होता वाचले आहेत. सायडिंगला थोडीशी गाडी काढले स्ट्रायकरला आतिश. चेंडूच्या वेगात बदल केला होता, काय चेंडू हाताळला होता. अगदी म्हणजे बाकीचे लोक पाहत होते भाई गेन कशा पद्धतीने चेंडू हाताळला. फ्लॅट डिलिव्हरी जशी होती अगदी एअर मध्ये हा चेंडू हाताळला आणि स्टंपच्या वरून चेंडू गेलाय निर्धाव. 18 धावा फलकावरती लागले गेल्यात.
पुन्हा एकदा गती परिवर्तन केले, चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षकाला या चेंडूवर एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झाले ॲक्युरेट, जबरदस्त थ्रो केलाय. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सर की 40 प्लसचं क्रिकेट नाही बघत, हे क्रिकेट जे रिअल जे 40 प्लसचे खेळाडू नाही आहेत, कारण तसेच प्रकारचं क्रिकेट काय ॲक्युरेट ज्या बाउंड्री लाईनवरनं थ्रो डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये केला जातो ना. आता टेनिस बॉल खेळतात ना, एवढ्या लांबून थ्रो घेतला तर खांदा उतरतो, ते थ्रोच करत नाहीये. अपटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस केला, चेंडू चालला लॉंग ऑनच्या रिझल्टमध्ये, क्षेत्ररक्षकाने चेंडू बोलता पोहोचल्यात. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही यंगस्टर खेळतात ना, एवढ्या स्क्वेअर लेगवरनं थ्रो फेकला ना त्यांचा खांदा उतरेल त्यांचा, असंही होतं. पण हे खांदे अगदी मजबूत खांदे आहेत, इतकी वर्ष क्रिकेट खेळून आल्यानंतर आलेले खांदे आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा धापलकावरती इथे 20 20 20 40 करायचे आहेत. तुम्ही 20 केले आहेत, त्याचे डबल करायचे आहेत. अशा मार्केटमध्ये डबल पैसे करून देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत, फसवतात ते. 20 झाल्यात, 40 करायचे आहेत. 12 बॉल 40, हलकीशी धून डीजे आणि येऊया 12 बॉल 40. थँक्यू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे पण आहेत म्हणजे जे चांगली बॅटिंग करतात किंवा काय करतात, स्क्वेअर लेगला उभे पण राहत नाही बाबा, तिथून त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो, कधी कधी थ्रो करताना त्रास होतो, ते आजूबाजूला उभे असतात. असे खेळ आहेत. पण हे 40 प्लसचं क्रिकेट आहे. भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिल्यात, पावसाळ्यापेक्षा उन्हाळे पाहिल्यात, यावर्षी पावसाळा देखील लांबचा पाहिलाय. 5 महिन्याचा पावसाळा यावर्षी सगळ्यांनी अनुभवलेला आहे. 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये करायचे त्या 40 40 40. 12 चेंडू 40 धावेची आवश्यकता, प्रयत्न करावे लागतील. सध्या ॲबिलिटी त्या गोष्टी सर्व आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू मिस टाइम झालाय, नो मॅच लँड मध्ये सध्या चेंडू ट्रॅव्हल होईल. श्रेयस इंदुरकर सर या चेंडूवरती येईपर्यंत 1 बाउन्स फील्ड करेपर्यंत 2 धावा होतील या चेंडूवरती. 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लागली जाते. 22 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय मिस टाइम झाला होता, बॅट आणि चेंडू संपर्क नाही झाला, पण तिथून 30 सर्कलच्या जरासा थोडासा पुढे हा चेंडू आपण बघतोय तर 1 बाउन्स फील्ड केलं जात आहे. गोलंदाजाचा विचार केला तर वैभव आहेत सध्या गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, शैलेंद्रच्या बॅट मधून आलाय षटकार. धन्यवाद धन्यवाद. चला मॅच मध्ये रंगात आल्या गेंद और बल्ले के बीच चिड़ी जंग चढ़ा है क्रिकेट का रंग चढलाय. रंगामध्ये रंग होणार की रंग अजून चढणार. अपटका खेळल्या, पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झाला, थोडासा दूरवरती आहे. 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील आरामात पूर्ण केलेली आहेत. आता बाहेरनं पण आवाज आलाय, दुसऱ्या धावेसाठी धावायचं नाही धावायचं, थांब, सगळं आहेत कारण इन्व्हॉल्वमेंट आहेत. अगदी आतून आतला आवाज आहे. 1 षटकार, त्यानं त्याच्या 2 धावा मागच्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि 10 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्या 30 वरती. 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ आहे. 9 चेंडू मध्ये करायचे आहेत. 30 30 30 धावा. समोर खेळलाय चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर 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 बाहेर. हवा का झोका, हवा के साथ साथ घटा के संग संग. टेन्शन मध्ये होता, कुठेतरी हृदयाची धडकन थोडीशी थांबली होती. जसं म्हणताना बाबा दिल में था दर्द, दर्द था बडा गहरा. हृदयामध्ये जो थोडीशी धडधड वाढली होती. 8 बॉल 8 मध्ये 24 करायचे आहेत. दिल में था दर्द, दर्द था बडा गहरा और ऐसी मॅच में जान डालते शैलू भाई जो ठहरा. अशा मॅच मध्ये पुन्हा एकदा शैलूनं आपल्या अनोख्या शैलीनं अनोख्या स्टाईल मध्ये मॅच आणलाय. 8 बॉल 24. 8-24 चा मॅच आहे सध्या आपण बघतोय. बॅक टू बॅक इथून या चेंडूवरती षटकार आलाय, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप छान पद्धतीचा खेळ पाहायला भेटतोय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. उंची गेले, लांबी कमी आहे का, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी, झेल टिपला जातोय आणि इथून शैलेंद्रचा खेळ संपला जातोय. गडी बाद होतोय या चेंडूवरती. धन्यवाद डीजे. यावेळी आपण बघायचं आहे आणि लांबून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लांबून
बॉडी बसून लांब खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटचा फ्लो चांगला होता, एलिव्हेशन झालं होतं, पण थोडंसं लांबून झालं. त्यावेळी इथून जर विचार केला तर फलंदाजाला परतावं लागलं. आता नवीन बॅटर सादिक अन्सारी सध्या दाखल होतात. महत्वाचं कामगिरी आहे, कारण इथून हिरो बनण्याचा चान्स आलाय. फलंदाजाला हिरो बनण्याचा चान्स आलाय, कारण या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला, हिरो बनायचंय तुम्हाला, नायक बनायचंय. पण ते नायक आहे ना, एक दिवसासारखं मुख्यमंत्र्यासारखं नाही बनायचं. नायक बनायचं, मॅचचं बनायचंय. अनिल कपूर बनला होता एक दिन का मुख्यमंत्री, तोही नायक होता. 7 बॉल 24 धावांची आवश्यकता है. भाई नायक बनने का मौका आपके लिए है. या कोई एक नायक बनेगा, एक खलनायक बनेगा, एक हिरो बनेगा, एक झिरो बनेगा. एक हिरो बनणार, एक झिरो बनणार. नायक की खलनायक. शेवटचा बॉल आहे. 7 चेंडू 24 धावा. 7 चेंडू 24. सादिक भाई, ऐसी भी हवा चले और सादिक भाई है क्या है सबको पता चले. पहिला चेंडू स्ट्रेट डाउन द ग्राउंड, षटकार. आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती पाहिलं तर 42 42. 14च्या सरीजने धावा केल्यात, 15च्या सरीजने करायच्या होत्या. याचा अर्थ ज्या 3 धावा कमी पडल्या ना त्या आता शेवटच्या ओव्हरमध्ये करायच्या आहेत तुम्हाला. 15 अधिक 3 म्हणजे 18. शेवटच्या ओव्हरमध्ये 18 करायचे आहेत. 18चा खेळ आहे बाई. आणि या षटकामध्ये जर पाहिलं, मागच्या षटकामध्ये 2 षटकार आले, 3 षटकार आले. 12:40चा मॅच होता. त्या षटकामध्ये 22 धावा आल्यात, 22 रन आल्यात. काय सांगाल, मागच्या एका षटकाने मॅच मध्ये पूर्णपणे टर्न अराउंड झालाय. नक्कीच त्या षटकामध्ये पूर्णपणे मॅच झोकली गेली. पण कौतुक शैलेंद्रचं करायला, कारण त्यांनी या षटकामध्ये केलेली सुरुवात आणि त्यानंतर फिनिश झालाय. सध्या आपण बघतोय शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. सादिक आलाय. सध्या सादिक नॉन स्ट्राईक गेटवरती आहे. पण महत्वाचं आहे साईक, आता आतिश आहे. आतिशच्या बॅटमधून मोठे फटके नाही आले, पण तुम्हालाही मोठे फटके खेळावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. तिथून गोलंदाजी करणारा संघ जर बघितला ना, तर सध्या त्यांची चर्चा सुरू आहे. चर्चा तिथे मैदानावरती सुरू आहे. पण चर्चा तेवढीच करा जेवढी गरज आहे. ज्यादा चर्चा होगी तो भाई खर्चा भी ज्यादा होगा. कम खर्चा भरपूर चर्चा, तशी तुम्हाला करावी लागणार आहे. ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी भाई ज्यादा होगा. गोलंदाजी मार्कवरती शशिकांत कदम. शशि, क्या आपने टीम के लिए खुशी लाएंगे? शशि भाई खुशी लाएंगे क्या? 6 चेंडू की दुसऱ्या बाजूला आतिशी फलंदाजी. आतिश करणार. आतिशबाजी करण्यामध्ये मानला जातोय. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला आतिशबाजी. आतिश भाई इसके लिए जाने जाते हैं. आतिश पहिल्या चेंडूवरती आतिश सिक्सर. षटकार. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. और सबसे स्टाईल हटके बाजी. संकेत पाटील दादाजी. थँक्यू. सबसे अलग हटके भाई. म्हणून मी म्हटलं होतं ना, अशा मॅच मध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची व्यवस्था करायची आहे. कारण या चेंडूला भरपूर जोरदार हिट केला होता. भरपूर लांब वरचा हा षटकार ठोकलाय. 5 चेंडूचा खेळ आहे. 5 मध्ये करायचे त्या 12 धावा. 5-12चा सध्या मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहायचं आहे षटकार आल्यानंतर थोडासा वेळ घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आतिश आहे. आतिश माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता 5-12. 5-12 मॅचचा चढलाय पारा. चुकीला नाही थारा. आणि इथून आवाज आला, भावा अजून एक षटकार मारा, अजून एक सिक्सर मारा. 5-12 तर 1 विकेट पाहिजे. 5 मध्ये 12, 1 विकेट पाहिजे. अजून एक समोर अगदी समोर आवाज आला होता, भावा एक षटकार मारा. आणि मारलाय, ठोकलाय षटकार. एकदम नायकम कुणाला घाबरत नाही. धन्यवाद विजय. आता इथून पारितोषिक आलंय. या चेंडूवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ना त्याच्यापेक्षा जास्त मोल आहे या षटकाराचा. 500चा प्राइस चकोबार ग्रुपच्या माध्यमातून आलाय. सिक्सर साठी आलंय. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 4-6 भरपूर या मॅच मध्ये आले. आता प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे की बाबा अशा मॅचला, मी म्हणतो 60-40 वाला मॅच आहे, कधी 50-50 होईल सांगता येणार नाही. आणि तो 60-40 होता ना, आता त्या उलट्या बाजूला 60-40 झालाय. नाही, पण आता असं वाटतं की हा 40+ वाला मॅच नाही, तर हा एक 30-20-25 वाला मॅच सुरू आहे. आणि प्रत्येक जण एन्जॉय करतोय. काही सिनियर आहेत, बुजुर्ग आहेत, तेही एन्जॉय करतात, तेही मॅचला
पाहतात फक्त एक आहे म्हणजे क्रिकेटचा खेळ असा ना शेवटची धाव शेवटची रन जसं म्हणतात ना शेवटचा विकेट शेवटचा बॉल जोपर्यंत हाताळला जात नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये काय घडेल हे सांगता येणार आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ है. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनसी. भाई अनिश्चितता वाला खेल हुआ है. कुछ कहा नहीं जा सकता. 4 बॉल 6 धावांची आवश्यकता 2 षटकार. या षटकारासाठी चॉकोबार ग्रुपच्या वतीनं 500 रुपयाचा प्राइज आहेत. 2 षटकार आल्यात. 6 6 6 6 6 and again 6 आतिश बाजी षटकारांची आणि हा सामना जिंकलाय 94 कॉमन एकविरा स्पोर्ट्सनं. कस्तारेकर विश्वाचे ठाकूर उस्मान पटेल गाजला. कस्तारेकर विश्वाचे ठाकूर उस्मान पटेल गाजला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. काही कॅच प्राईज देखील आहेत. श्रेयश आपण देखील या श्रेयश शिंदुलकर पहिल्या इनिंग मध्ये जी बॅटिंग केली होती त्या बॅटिंगसाठी आपल्यासाठी कॅश प्राईज असणार आहे जे 6 षटकार लगावले. श्रेयश इंदुलकर आपण देखील या कारण भलेही सामना गमावला पण जशी बॅटिंग आपण केली आपल्यासाठी काही कॅश प्राईज आहेत. चॉकोबार ग्रुपच्या वतीनं टॉस केला जाणार आहे. पालघर टीम आणि 94 कॉमन श्रेयससाठी 6 षटकार ठोकले होते आणि भले आपण पराभूत झाला पण जसा केलेला श्रेयस इंदुरकर यांनी दाखवले त्यासाठी चॉकोबार ग्रुपच्या वतीनं हे 2,500 रुपयाचं प्राइज आहे ते दिले झाले. हार्डलक श्रेयस नक्कीच चांगला खेळ आपण दाखवलाय पण क्रिकेटमध्ये कधी हार होते कधी जीत होते आणि हा सामना भले तुम्ही गमावलाय पण प्रेक्षकांची मनं तुम्ही नक्कीच त्या षटकारानं जिंकल्यात. जे सिक्सर लगावले ते 2,500चं कॅश प्राइज श्रेयस इंदुरकर यांना प्रदान करण्यात येते. आतिशसाठी देखील प्राइज आहे. आतिश आपण पण या आणि या सामन्यातील सामनावीर 2 कॅन्डिडेट आहेत 2 उमेदवार आहेत. एक आतिश ज्याने मॅचला फिनिश केले आणि एक आहेत शैलेंद्र ज्यांनी मॅचला बनवले. 12:40चा मॅच होता. चला टॉस पालघरचे कर्णधार आल्यात. टीम 94 एकविरा स्पोर्ट कॅप्टन आपण या. आतिश तुम्ही या. मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर आतिश. आतिशला मॅन ऑफ द मॅच दिलं जाणार आहे आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते देखील दिलं